का मायबाप त्याचा हात गुरुनाम गुरुवर्य मोतीराम महाराज मारुती महाराज यांच्यासारख्या महान संतांच्या हातामध्ये द्या. या व्यासपीठावरून विश्वासानं सांगेल मायबाप तुम्हाला त्या लेकराचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद जर कशामध्ये असेल तर संतांच्या संगतीमध्ये आहे. संताचा संग संताचा हा संग नोहे भल तैसा. किती वेळ अर्धा क्षण घडता संताची संगाती तेने होय शांती. महत बापा अर्धा क्षण जरी संतांच्या संगतीमध्ये गेले तरी तेने होय शांती महत पापा. म्हणून नामदेवराय म्हणतात देवा त्यांच्या संगतीमध्ये जीवाला किती सुख मिळेल वर्णनच करू शकत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगू
दयागण पांडुरंग परमात्म्याने प्रश्न केला, पाठवलं होतं संतांच्या संगतीमध्ये, कशी वाटली संतांची संगत? त्यावेळेला दिलेलं उत्तर म्हणजे सगळ्याला सगळा अभंग आहे. नामदेवराय म्हणायला लागले, देवा सांगू शकत नाही संत संगतीचे, काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. देवा माझेपणा तुझेपणा, हे माझं हे तुझं असला भावच नाही संतांच्या अंतःकरणामध्ये, असला भेदच नाही. तुमच्याकडे आहे, जीवाकडे आहे. अगोदर आपला भेद सांगतो. सगळ्यांनी आपण प्रार्थना म्हणली बघा शालेय जीवनामध्ये, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव माय. इतकंच पाठ केले माया. याच्या पुढे तुम्ही विचारलं येत नाही. इंग्रजीचा ना आपला 36चा आकडा होता, 36चा 14च मार्क महाराजजी मला इंग्रजीला 10वीला. नापास माणूस आहे मी, फक्त तुमच्या महात्म्यांचा आशीर्वाद आहे म्हणून इथं उभा आहे. ते आमचे वर्ग शिक्षक क्लास टीचर, त्याला माहीत होतं याला इंग्रजी जमत नाही. एका दिवशी बोर्डापाशी बोलवलं, म्हणले फलाण्याला बोलव इंग्रजीमध्ये. मला तर घामच आला, पण ते सर कधी मधी ते वाक्य वापरायचे म्हणून माझ्या लक्षात आलं. मी त्याचं नाव घेतलं आणि त्याला म्हणलं कम हिअर. जमलं ना ते, पण गुरु ते गुरु असतात. शंकर महाराज मग मला सर म्हणले, त्याला बोलवलंस ना, आता त्याला तिकडं पाठव. मला ते तिकडं पाठवायला काय म्हणतात माहीतच नव्हतं ना, पण मी तिकडं गेलो. आणि मी तिकडे गेल्यावर त्याला पुन्हा तिकून म्हणलं कम हिअर. एवढं आपलं इंग्रजीचं भांडण आहे, त्याच्यामुळे तेवढंच पाठ केलेलं आहे. आय लव माय कंट्री, माझ्या देशावर प्रेम. कोणावर? देशावर. ऐका लक्ष देऊन. एवढा दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाला सुरू करतो. तुम्हाला येदोळ काय चाललं होतं मग? तू महाराष्ट्राच्या बाहेर आपण तीर्थयात्रा करायला लागलो. UP असेल, MP असेल, तिकडं जेंडके जम्मू काश्मीर असेल, तिकडे गेल्याच्या नंतर चारधाम यात्रा करत असताना आपल्या गाडीच्या समोर MH अशी जर गाडी दिसली तर आपण शेजारच्याला म्हणतील, अरे ती गाडी कुठली आपल्या. आणि प्रेम कोणावर? प्रेम कोणावर? माझ्या देशावर. MH दिसल्याबरोबर देशावरचं प्रेम शकंदामध्ये कुठं आलं? MH दिसल्याबरोबर. आत्याच्या पुढे 22 नंबर दिसला. MH नाही, आता त्याच्या पुढे किती दिसलं? 22 दिसलं. 22 दिसल्याबरोबर महाराष्ट्रही गेला. आता ही गाडी आपल्या परभणी जिल्ह्याची. परभणीमध्ये गेल्याच्या नंतर एखादा जर आपल्या पालमचा म्हणा, पूर्णेचा म्हणा व्यापारी दिसला, अहो हे व्यापारी तर आमच्या पूर्णेचे. तालुक्यावर आलं. पूर्णेमध्ये एखादा गावातला जर कोणी दिसला तर हे आमच्या गावातले. मंदिरावर बसल्याच्या नंतर लेकरू खेळू लागलं. शेजाऱ्याने विचारलं, ते गोरगोमटू लेकरू कोणाचं? माझंच. भारतावरचं प्रेम घरावर आलं, कळालं. आणि घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? हेच अवघड असते. आता कोणाचंच लग्न झालं नाही इथं. अहो मना घरी गेल्या चहा मिळेल. घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? तुम्हाला ते सायकल माहित आहे? सायकलला चेन फिट केलेली असते बघा. पुढल्या टायराला का मागल्या टायराला? मागल्या टायराला. मोटरसायकलची चेन कोण्या टायराला? मागल्या टायराला. ट्रकचं जेंट क्रॉस कोण्या टायराला? मागल्या टायराला. जीपचं जेंट क्रॉस कोण्या टायराला? मागल्या टायराला. तुम्ही म्हणताल महाराज घरी का गोळ्या इसरून आले का भांडण करून आले? मागलं टायर आणि पुढलं टायर सांगायले काय आम्हाला? ज्याचं त्याचं लग्न झालंय त्यानं होमाला येडे घालतानाचा प्रसंग आठवा. होमाला येडे घालताना कोणतं टायर पुढी आणि कोणतं टायर? कळालं? टायर
आता गाडी निघाली, मोटरसायकल असेल, ट्रक असेल, जीप असेल, रोडला निघाल्याबरोबर गोपाळ महाराज दणकून खड्ड्यामध्ये. कोणतं टायर? पुढचं टायर, मागलं जात नाही. पहिल्यांदा कोणतं टायर? पुढचं टायर. दणकून खड्ड्यात आपटल्याबरोबर ड्रायव्हरला कळतं काय आलाय, खड्डा आलाय. ते ब्रेक केलं की पाठीमागचं विचार पदाशीर धडेलकून गतिरोधक. कोणतं टायर? पुढचं टायर. ते गतिरोधक आला की ते ब्रेक करते, पाठीमागच्याला काही त्रास नाही. ते खड्ड्यामध्ये आपटून गतिरोधकवर आदळून आऊट झालं. कोणतं टायर? बेंड झालं. कोणतं टायर? वाळून नाही हो, वाळून गेलं. कोणतं टायर? पुढचं टायर. मी त्या पुढच्या टायराला म्हणलं, अरे बाबा वाळून गेला, बेंड झाला, वाकून गेला आणि एवढी बेजारी काऊन करून घ्याला? म्हणला महाराज तुम्हाला काय सांगू, पाठीमागचं बसूच देणं झालंय. म्हणलं मला बसू देते पाठीमागचं टायर? वाळून जातंय, बेंड होतंय, पण मागल्या टायराविषयी तक्रार करीत नाही. एवढं प्रेम कोणावर? एवढं प्रेम कोणावर आलं हे सांगायचं होतं मला. आता प्रेम आलं पत्नीवर. दृष्टांत द्या सोडून, विनोद द्या सोडून. आता स्वतःच्या प्राणावर मुकलो आपण. आता पत्नीवर प्रेम का स्वतःच्या प्राणावर प्रेम? स्वतःच्या. आता पत्नी गेली, सेजेची कामीन. हा, पत्नी गेली. आता स्वतःच्या प्राणावर प्रेम. आणि म्हणलो होतो काय, माझ्या देशावर. उगा नमुना सांगितलं मी तुम्हाला. अशा कित्येक उदाहरणं देता येतील. आपल्याकडे भेद आहे. कित्येक उदाहरणं देता येतील. देवा जीवाकडे भेद आहे, तुमच्याकडे सुद्धा भेद आहे. बोलले तुम्ही गीताजी मध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावय.
या सगळ्या मंडळीसाठी. आणि सृष्टीमयी गोड लागली बघा. मी लहानच माणूस आहे, पण देवाची संतांची लई कृपा आहे नारायणजी महाराज माझे. ते पाठीमागच्या आठवड्यात कीर्तनाला गेलो बंडोदाजी. तिथं 7 माईक होते. 7 माईकापैकी 3 चालू होते आणि 4 चालू होते. वारकऱ्याच्या डोक्यावर टोपी असली पाहिजे का असली पाहिजे? गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? तसं 3 चालू होते आणि 3 चालू होते. काहीच म्हणीने गेले ते, पण इथं सगळ्याला सगळे चालू आहेत. नंबर 1 दाजी, वा वा, कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. 50% बसलंय तरी बी. आणि एक कीर्तन आपल्याला कधी बी बघायला मिळेल. गेल्या वर्षीच्या शब्दातली कीर्तनं बघायला मिळतील. हे आपल्या हनुभावन भाऊचा प्रयत्न आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. कधी याच्यानंतर तुमच्या ऐकण्याची इच्छा झाली लगेच सबस्क्राईब करायचं. मला तेवढं कळत नाही त्याच्यातलं. त्या यूट्यूबला जायचं, सर्च करायचं. सर्च केल्याबरोबर आजचं कीर्तन, कालचं कीर्तन, पहिल्या दिवशीचे कीर्तन, श्रीमद भागवत कथा, हे सोशल मीडियानं परमार्थ कान्याकोपऱ्यात मध्ये नेण्याचं काम केलं. विठाला विठाला घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीत, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजनांचा प्रतिपाळ आणि दुर्जनांचा संवार तुमचंच ब्रीद आहे, दुसरं कोणाचं नाही. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थाप नार्थाय संभवामी. हे दुसरं कोणाचं ब्रीद नाही देवा, तुमचंच ब्रीद आहे. दुर्जन जर तुमच्या संगतीमध्ये आला, त्रेतायुगामध्ये रावण नावाचा दुर्जन, त्याचा तुम्ही संहार केला. द्वापारामध्ये कंस नावाचा दुर्जन, त्याचा तुम्ही संहार केला. सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष नावाचा दुर्जन, त्याचा संहार केला. हिरण्यकश्यपू नावाचा दुर्जन, त्याचा तुम्ही संहार केला. दुर्जन तुमच्या संगतीमध्ये आले की त्याचा वध. पण संतांचं तसं नाही देवा. दुर्जन जर संगतीमध्ये आला ना, त्याचा नाश नाही, त्याला अगोदर सज्जन, त्याला अगोदर काय बनवतात? सज्जन बनवतात. एवढ्यावर नाही थांबले देवा. सज्जन बनल्याच्या नंतर त्याला देव बनवतात. त्यांचं नाव संत. विठाला विठाला. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. रत्नाकर नावाचा डाकू राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मारा मारा म्हणत होता. तीनही भुवनामध्ये नामचिंतन करणारे नामधारी साधू नारदजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आले. रत्नाकर नावाचा डाकू वाल्मिक महाराज झाला. विठाला विठाला वाल्मिक तरला उलट्या नामे स्मरला, एका जनार्दने जावे. हे भाग्य कशामुळे प्राप्त झालं वाल्मिकजी महाराजांना? फक्त नारदजी महाराजांची संगती झाली. संतांच्या संगतीमध्ये दुर्जन आला
त्याला सज्जन बनवतात पहिल्यांदा. एकदा सज्जन झाला याच्यावर नाही थांबत, त्याला संत बनवतात, त्याला देव बनवतात. त्यांचं नाव आहे संत. तुमच्या संगतीमध्ये दुर्जन आला की संपला. पण संतांचं तसं नाही. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. सगळे ज्ञानी मंडळी आहेत तुम्ही. शेवटची ओवी ज्ञानेश्वरीची. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझे जीव उरले पायी कपना. हे धर्माचं कीर्तन केलंय देवा मी. आता मी मागणार आहे तुम्हाला. मागण्याचा अधिकार आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. आता मी तुम्हाला मागणार आहे. आता विश्वात्मके देवे. आपल्या गुरु महाराजांच्या निवृत्तीनाथांच्या कृपेने विश्वात्मक भगवंताकडे मागणी केली. पहिली मागणी, जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढ. खळ मरून जाऊ द्या म्हणले नाही. व्यंकटी त्यांच्या अंतकरणातला वाकडेपणा, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, तो भाव नाहीसा व्हावा. एकमेकावर प्रेम करण्याची सद्भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. खळ नष्ट होऊ द्या म्हणले नाही. त्यांच्या अंतकरणातला वाकडेपणा फक्त दूर झाला पाहिजे देवा. बघा किती उच्च कोटीच्या मागण्या आहेत. म्हणून तर सारं विश्व पसायदान म्हणतं. सारं विश्व, कोण्याही धर्माचे लोक असू द्या, त्यांना पसायदान पाठ आहे. कोण्याही धर्माचे. पाठीमागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक इस्लाम बांधवांचा नट हिरो, त्यानं वर्णन केलं पसायदानाचं. माऊलीनं म्हणले सगळ्या विश्वासाठी पसायदान मागितले आणि सगळं पसायदान म्हणून दाखवलं त्यानं. हे उच्च कोटीच्या मागण्या केल्यात. आता मला सगळं पाठ नाही बघा, अर्धावट चुकतंय माझं ते. किंबहुना माझं गाव सुखी, भारत देशातले सुखी, पृथ्वी तलावरचे सुखी नाही. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. शास्त्री एखादी वस्तू जर कमी असेल ना, मुलगी माहेरी जाते आणि वडिलांना म्हणते, बाबा सासू दररोज म्हणायला लागली तेवढी वस्तू द्यावी लागते. बघ घेऊन येते ती वस्तू सासरी माहेराकडून. जाईन गे मायतया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. काय मागील? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी. व्यापक मागणी आहे, व्यापक दृष्टी आहे. कोणीही सानिध्यामध्ये येऊ द्या, तिथं माझेपणा तुझेपणा हा भावच नाही. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. अभंगाचा साधू
साधू थोर दारा साधू थोर दारा साधू थोर दारा साधू थोर दारा हे साधू थोर दारा योगी साधू थोर दारा योगी साधू थोर दारा योगी साधू थोर दारा योगी साधू विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना कलयोगी एकच शब्द 3 वेळा वापरला. काही आठवत नसेल का नामदेवरायांना? ते आठवणं ना आठवणं हे आमच्याकडं. काही नाही आठवलं ना विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, त्याचा आठव करायचा आणि तुम्हाला सांगायचं. हे न आठवणं आमच्याकडे, पण संतांकडे संत वाङ्मयामध्ये शब्दाचा तुटवडा नाही. एका शब्दाचे बरेचसे शब्द, एका अर्थाचे बरेचसे शब्द बघायला मिळते. तिथं तुटवडा नाही. मग का वापरला एकच शब्द 3 वेळा? सहजासहजी जर अर्थ लागत नसेल, लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र, यथा यथा वन्नीही, जिथं जिथं अग्नी धूर निघालाय तिथं अग्नी असला पाहिजे. पाणी आलंय नदीला, वर कुठंतरी पाऊस पडलाय, सगळेजण रडायलेत, कोणीतरी तर्क. आणखी सोपं करतो, बाजूच्या गावाला कीर्तन, गावामध्ये 2 जण, एक आंधळा आणि एक त्याचा मित्र दिसणारा. त्या आंधळ्या मित्रानं सांगितलं, अरे बाबा बाजूच्या गावाला काल्याच्या कीर्तनाला जाऊ चल म्हणले, मला गावात करमत नाही. त्या दिसणाऱ्यानं आंधळ्या मित्राच्या हाताला धरलं आणि चालले पाऊल वाटणं जात असताना मध्ये आले. अर्ध्या वाटेमध्ये आल्याबरोबर वाटेच्या बाजूलाच कवळ्यापील काकड्याची वेल. आता हे दिसणाऱ्यानं बघितले आणि त्याला सांगितलं, अरे बाबा कवळ्यापील काकड्या, हिरव्यागार काकड्या जाईपर्यंत घेऊ 2-2 म्हणला. ते आंधळा मित्र म्हणला, अरे त्याला कुपाटी लावली? हे म्हणला नाही. म्हणला त्याचा मालक असेल तिथं राखण करायला? म्हणला नाही. म्हणला बाजूच्या शेतात तरी असेल? म्हणला नाही. चल म्हणला गुणानं कडू आहेत काकड्या. हे म्हणला याला दिसय ना, आणि या काकड्याला नाव ठेवायले. म्हणला तू नको खाऊ म्हणला, मी घेतो. अरे म्हणला चल गुणानं कडू आहेत त्या, नको घेऊ म्हणला, तू मी घेतो, घे म्हणला. त्यानं 2-4 काकड्या तोडल्या आणि हे खरंच बोलायले का म्हणून अर्धी काकडी खाली थू थू केलं. आंधळ्यानं विचारलं, काय झालं रे बाबा? म्हणला तू म्हणला तेच खरं आहे, काकड्या कशा आहेत? कडू आहे. हे दिसणारं म्हणलं, मला दिसून काकड्याची चव सांगाय जमली नाही आणि तू आंधळा असून सांगितली. म्हणला तुझ्याकडूनच खरं करून घेतलं म्हणला, मी तुझ्याकडूनच त्याचं तर्क काढून घेतलं. म्हणला तुला विचारलं कुपाटी, तू म्हणला नाही. त्याचा बाजूला मालक असेल? म्हणला नाही. जवळ मालक असेल? म्हणला नाही. मग एवढ्या वाटावर एवढ्या हिरव्यागार काकड्या जर गोड असत्या तर आपल्याला कोण्या भूतानं ठेवल्या असत्या का? म्हणला कडू आहेत म्हणूनच हे तर्क काढलं कोण? आंधळ्या मित्रानं. बस तसं तर्क काढायचे आपल्याला. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. शेवटी काय म्हणले?
कलयुगी युग चार. पहिलं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कली. आपण जे राहतो कली. पहिला साधू थोर जाणार सत्ययुगामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ. दुसरा साधू थोर जाणार त्रेतासाठी, त्रेतायुगामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ. तिसरा साधू थोर जाणार द्वापारासाठी, द्वापार युगामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ. आणि चौथ्या वेळेला म्हणाले कलयुगी, कलियुगामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ. सत्य, त्रेता, द्वापार, कली या चारही युगामध्ये संत श्रेष्ठ. बाकीच्या 3 युगासाठी 3 वेळेस शब्द वापरला. हा एक अर्थ. दुसरा अर्थ असा आहे, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. स्वर्गामध्ये संत श्रेष्ठ, मृत्यूलोकामध्ये संत श्रेष्ठ, पाताळामध्ये संत श्रेष्ठ. पुन्हा 3दा वापरला. पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट, भूतकाळ व भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. 3ही काळामध्ये संत श्रेष्ठ. म्हणून एक शब्द साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. किती श्रेष्ठ? अभंगाच्या 3ऱ्या चरणी. इहलोकिताची सर्वभूती समा, इहलोकिताची सर्वभूती समा. शरीराचा भ्रमण करा, शरीराचा भ्रमण करा. शरीराचा भ्रमण करा. साधू थोर जाना, 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 साधू थोर शरीराचा भ्रम नाही. संगतीमध्ये कोणी येईल त्याच्यावर कृपा सारखी आहे. इहलोकितोचे सर्वाभूती सम. सगळ्यावर कृपा सारखी. रेडा आला संगतीमध्ये. 4 वेदापैकी ऋग्वेद सगळ्यात अवघड. ऋग्वेदांच्या रुचा बोलत असताना सगळे ब्रह्मवृंद मंडळी प्रमाण सगळ्यांना माहीत आहे. टाइम झालाय आता. घरी गेले कोण? सगळे ब्राह्मण मंडळी. घरी गेल्याच्या नंतर सगळ्यांनी आपापल्या नोट्स आणल्या, रजिस्टर आणले. रेडा वेद बोलत होता, ह्रस्व दीर्घ सुद्धा चुकत नव्हता. ब्राह्मण मंडळी चुका दुरुस्त करत होते. कुठं ह्रस्व चुकलाय, कुठं दीर्घ चुकलाय. बोलत होतं कोण आणि चुका दुरुस्त करीत होतं कोण? माणसं. साधारण माणसं नाही, ज्यांचे वेद मुखोद्गत आहे ते ब्राह्मण मंडळी.
एवढी कृपा झाली त्या रेड्यावर. रेड्यानं विचार केला, बस झालं म्हणले, आता पखालीला जायचं नाही, आता माऊलींच्या संग. ज्यांचा हात होता कृपा तुमची, हा, ज्यांचा हात मस्तकावर पडल्याबरोबर मी 4 वेदापैकी ऋग्वेद बोलायला लागलो, आता त्यांची सेवा करू. काहीतरी दुर्दैव, आळे फाट्यावर त्याचं आयुष्य संपलं. समाधी धन साधकांचा माबाप ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या स्वहस्ते त्याला समाधी दिली. कोणाला? रेड्याला. माऊलीनं समाधी दिली म्हणून तिथं मंदिर झालं. कोणाचं? रेड्याचं. 2027 पर्यंतचे कीर्तन बुक कोणासमोर? दोन्ही टायमाच्या पंक्ती बुक कोणासमोर? रेड्यासमोर. माझ्यासारखे हजारो रेडे कोणाच्या दर्शनाला? रेड्याच्या दर्शनाला. कशामुळं? फक्त त्या रेड्यावर कृपा कोणाची झाली? निर्जीव भिंत चालविली जड भिंती, इह लोकी तोची सर्वाभूती सम. किती बोलता येईल एवढ्या शब्दावर, कितीही, पण वेळ संपली आपली. शरीराचा भ्रम नेणे कदा. आपल्याला आहे या शरीराचा तादात्म्य, आणखी गेलं नाही. याला मी मानलं, याच्या संबंधी माझे झाले, याच्या संबंधी माझे झाले. माया विघ्ने भ्रमाला खरे, म्हणता मी माझे नाही घरे. हे तो संपत्तीचे वारे, काय काय जाईल? संपत्तीचे धनदारा बंधू सोयरे सर्व मिथ्या. हे शब्द महत्वाचे. सर्व मिथ्या आहे. करा म्हणले संसार, पण सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा. याला फक्त खोटं म्हणायचे. याला काय म्हणायचे? खोटं म्हणायचे. एक झालंय आता कीर्तन. एवढा दृष्टांत सांगतो आणि कीर्तन सुरू करतो. एक जण नदीमध्ये बुडायले, स्वप्न पडायले त्याला, आणि ते कुठं बुडायले? नदीमध्ये बुडायले. नदीमध्ये बुडायलेलं स्वप्न पडायलं आणि तिथं धावा करायले, वाचवा कोणीतरी, धावा, वाचवा, मी नदीमध्ये बुडायलो. आता त्याला आपल्याला वाचवायचंय. त्याला वाचवायचं म्हणल्याच्या नंतर तिथं नाव न्यावं लागल का तिथं टोकरा न्यावं लागल? क्या बात है, वा वा शिवाजी. त्याला फक्त जाग करायचंय. त्याला काय करायचंय? जाग केल्याबरोबर स्वप्नीचे चेईले तैसी ही जान माया, तू भ्रमता शिवाया, शस्त्रे हनितलिया छाया. स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नची साचा पजे, मग चेवोनिया पाहिजे. काहीच नाही, बस तैसी ही जाण, तशी ही माया आहे. स्वप्नीचे चेईले जाई. जनकांना स्वप्न पडलं, मिथिला नरेश जनकजी महाराजांना स्वप्न पडलं. जनकजी राजवाड्यामध्ये आराम करत होते. रात्रीला स्वप्न पडलं, मी भिक्षा मागायलो. दचकून जागा झाले, आणि मी तर राजभवनामध्ये, आणि मला स्वप्न पडले मी भिक्षा मागायलो. अष्टावक्राचार्यजी महाराजांकडे गेले आणि गुरु महाराज, मला स्वप्न पडलं भिक्षा मागायलेलं, मला सांगा हे खरं का ते खरं? बघा वेदांताची भाषा आहे ही. स्वप्न खरं का मी चक्रवर्ती राजा आहे हे खरं? स्वप्न सुंदर का हे दिसायलेलं जगत सुंदर? हे दिसायलेले या जगतापेक्षा स्वप्नातलं जगत हजारो पट सुंदर. किती पट? तुम्ही म्हणताल महाराज सिद्ध करून दाखवा. झाले आता कीर्तन. हजारो पट सुंदर कस काय? स्वप्न 1-1.5 तासाचं. स्वप्न किती? 1-1.5 तासाचं. त्या 1-1.5 तासामध्ये आपण लहानाचे मोठे होतो. स्वप्न किती तासाचं? 1.5 तासाचं. त्या लहानाचे मोठे झाल्याच्या नंतर आपलं लग्न होतंय. असं जरी व्हायनं गेलं, असं जरी व्हायनं गेलं, ज्याचं एक व्हायनं गेलं त्याचे स्वप्नामध्ये पत्नी एखाद्यावर मारती बी. कुठं? तुम्ही म्हणताल महाराज स्वप्नात तो सोडून द्या, खरोखर अशी जरी मुंबई नाही बघितली, स्वप्नामध्ये आपण कुठं जातो? असं जरी विमानामध्ये नाही बसलं, तर विमानामध्ये बसल्याचं काय पडतं? स्वप्न. पण जशाला तसं वाटत सुद्धा नाही ते खोटं आहे. ज्या वेळेला जागा होतील ना त्याच वेळेला वाटतंय ते खोटं आहे. मग मला सांगा, हे दिसायलेलं जगत सुंदर, बिना खर्चाचं जगत आहे. ते खर्चच नाही तिथं. याच्यापेक्षा चांगलं जगत आणि खर्च काहीच नाही. म्हणून स्वप्नातलं जगत याच्यापेक्षा हजारो पट सुंदर. जनक राजांनी अष्टावक्रजी महाराजांना प्रश्न केला. झालं एवढं उत्तर बघू आणि कीर्तनाला पूर्ण विराम. अष्टावक्रजी महाराज म्हणले, जनकजी दिसायलेलंही राज्य खरं नाही आणि स्वप्नातलं सुद्धा खरं नाही. दोन्ही खरं नाही म्हणले.
काही दोन्ही खरं नाही. जनकांनी विचारलं का गुरु महाराज, स्वप्नातलं का खरं नाही? जाग झाल्याबरोबर स्वप्नीचे चैले. केवढंही जरी वैभव असलं स्वप्नातलं, तर जाग झाल्याबरोबर स्वप्नातलं जगत खोटं झालं. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाग झालं रे झालं. हे जगत खोटं झालं. या जगतामध्ये फक्त परमात्मा एकटाच शिल्लक आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. योग्या दुर्लभ झाला. कशामुळं? आत्मस्वरूपापेक्षा वेगळा मानला. तो म्या देखिला पाहता पाहता देखिला पिटला संदेह. इथं मेख आहे बघा. निमाले दुजेपणा संपून गेला. देव आणि मी एक आहे. त्यावेळेला मला सहानुभूती प्राप्त झाली. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासे. बाप रखुमा देवरू खुन बाणली कैशी. म्हणून शरीराचा भ्रम, हे सगळी ज्ञान प्राप्त झालं होतं. या जगतामध्ये दुसरं कोणीच नाही. या जगतामध्ये आहे फक्त परमात्मा एकटाच. यह लोकी तोचे सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेने कदा. नामा मने गाय दूध एक सार. साधू निरंतर व्रते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. 2 मिनिटं भजन करू आणि कीर्तनाला समारोपाकडे घेऊन जाऊ आनंदानं सगळ्यांनी. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, सुबह और शाम कहो राम राम राम. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, सुबह शाम कहो राम हनुमंतरायाला आनंद झाला पाहिजे. मोतीराम महाराजांना आनंद झाला पाहिजे. मारुतराव महाराजांना आनंद झाला पाहिजे. छोटीशी नगरी फुकटगाव, पण काय गजर होतोय. पंचक्रोशी मध्ये आपला आवाज गेला पाहिजे अंतःकरणातून. कोणी जरी बघत नसल तर भगवंताच्या CCTV मध्ये सगळे आहेत आपण. त्याच्यामुळं हिव बाजूला ठेवायचं. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, सुबह शाम कहो राम राम राम. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, आते ही राम कहो, जाते ही राम कहो, सुबह शाम कहो राम राम राम. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, राम राम राम. आते ही जाते ही, आते ही राम कहो, जाते ही राम कहो, सुबह शाम कहो राम राम राम. आते ही जाते सुबह शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम राम राम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. Oh
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नारायणाय त्रिलोचनाय ब्रह्मण्डाय सुदर्शनाय विद्याय सुधाय दिगंबराय ब्रह्मैकाय नमः शिवाय ओम नमः शिवाय रावणाच्या रावणाचं पाण्याची डब्बी कोणाची पेटून देणारे कोणाची जळाली कोणाची सप्ता कोणाचा सप्त्याला पट्टी कोणाची महाराज लोकाला पाकिट कोणाची भागवतकाराला पाकिट कोणाचं आणि तुम्ही नाही भजन केलं तर आमचं काय पण असला प्रकार नाही इथं सगळ्या जणांनी भजन केलं सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद झालंय कीर्तन मायबाप एकच मिनिटं माझ्या राजाचं महत्व मी फक्त देवाचे नावं घेतो तुम्ही जय म्हणायचं जेवढ्या जय म्हणताल तेवढं पटकून कीर्तन सुटल आणि नाही आवाज आला तेवढं कीर्तन लांबल अनंत कोटी राजाधिराज सच्चिदानंद घन सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय गुरुवर्य मारुती महाराज की जय श्री संत कोणजी महाराज की जय सोपान काका महाराज की जय हर हर महादेव भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वा वा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद काही जण म्हणतील महाराजांना वंदे मातरम इकडं कसं काय आणलं वंदे मातरम म्हणजे माय बाप ये जो भूमि है ये जो भारत माँ है ये हमारी माता है हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है जिस माँ ने हमें जन्म दिया है उसका दर्शन लेना चाहिए आदर करना चाहिए फिर भी कुछ लोग इस देश में रहते हैं खाते यहीं पर है पीते यहीं पर है सोते यहीं पर है जे म्हणत नाही त्याच्यासाठी इतना ही नहीं मरते यहीं पर है मरने के बाद ये भारत माँ उसको अपने आंचल में बड़े प्रेम से समेट लेती है फिर भी इस माँ को वो माँ नहीं कहता अरे सुन भैया जिस भूमि ने तुझे खाने के लिए अनाज दिया अरे जिस भूमि ने तुझे पीने के लिए पानी दिया जिस भूमि ने तुझे रहने के लिए जगह दी इस भूमि को इस भारत माँ को तू माँ नहीं कहता अरे तुझे तो आतंकवादी कहने में भी कोई बुराई नहीं तुझे तो आतंकवादी कहने में भी कोई मजा नाही एकच मिनिट आता माझ्या म्हणून वंदे मातरम एकच मिनिट माझ्या राजांचं महत्व का सांगायचं मायबाप बरेचसे राजे बघितले असतील कोण्या राजाने भगवंताचा अभिषेक दयाने केला असेल कोणी दुधाने केला असेल कोणी पंचामृताने केला असेल पण माझा महाराष्ट्रातील नागरिक कोणाच्याच पारतंत्र्याखाली नाही जगला पाहिजे प्रत्येकाला स्वराज्य मिळालं पाहिजे म्हणून तुमच्या आमच्यासाठी स्वतःच्या रक्ताने अभिषेक करणारे राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे म्हणून राजांचं महत्व का सांगायचं महत्व दादा भडकून लागलेली जाळ त्याला आग म्हणतात भडकून लागलेला जाळ त्याला आग म्हणतात लालबुंद विषारी सापाची जात त्याला नाग म्हणतात टिकाऊ लाकडाची जात त्याला साग म्हणतात तुमच्या आमच्यासाठी आई माऊलींच्या रक्षणासाठी बलाढ्य शत्रूला झुंज देणाऱ्याला स्वराज्याचा वाघ म्हणतात स्वराज्याचा वाघ म्हणतात
राजे तुम्ही जर जन्माला आले नसते तर बाटल्या असते आमच्या मुली बाळी. राजे तुम्ही जर जन्माला आले नसते तर राहिले नसते कुंकू कपाळी. राजे तुम्ही जर जन्माला आले नसते दिसते मंदिरावरती कळस. राजे तुम्ही जर जन्माला आले नसते राहिली नसते अंगणी तुळस. विजय सारखी तलवार चालून गेला, निर्भया छातीने हिंदुस्थान हलून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना कापून गेला. अफजल खानासारख्या राक्षसाचा कोतळा फाडून गेला. म्हणूनच तर स्वर्गात गेल्यावर देवानी सुद्धा मुजरा केला. असा स्वराज्याचा भाग छत्रपती शिवबा होऊन गेला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. टाळी 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 झाले बाबा. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. अरे वा. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयतेची वार झेलले आपल्या निजऱ्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. हे आठवण येते मना मनातून भगवाजे घातल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्ताच्या हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. हर हर महादेव. टाळ्या वाजवा एकदा मंडळी. याच ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल आणि काही घेण्यासारखा असेल साधू संतांचा उपदेश, भगवंताचा उपदेश प्रसाद समजून घरी न्या. आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हा सर्व मायबापांच्या समोर कीर्तन करण्याचं मला भाग्य प्राप्त झालं. तुम्ही सगळेजण मला आशीर्वाद देण्यासाठी आले म्हणून सर्व मायबापांच्या चरणी वक्ता या नात्यानं विनम्र अभिवादन. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे कायम्या पामरे. बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. जर कीर्तन थोडंफार बरं वाटलं तर तुम्ही म्हणतील आयरवाडीच्या महाराजानं कीर्तन चांगलं केलं. पण नाही दादा, हे देवाचा मोठेपणा आहे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. देवा सगळं तुम्ही करता पण नाव आमच्यासारख्या येड्याचं होते. तुम्ही म्हणता लायरवाडीच्या महाराजाचं कीर्तन झालं पण हे आमच्या देवाचा मोठेपणा आहे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. म्हणून पायाच्या प्रसादे काही बोलिलो
मज क्षमा करणे संती नो हे हा उपदेश. मायबाप, तुम्हाला उपदेश करण्याची माझी आणखी मुळीच पात्रता नाही. तुमचे बडबडिलोशेष हे तुमच्या आशीर्वादाचं फळ. म्हणून तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. तुमची ही सप्ताहाची परंपरा आहे. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सिद्धीला जावी. सर्व मायबापांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि इथंच कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर